हॅलो हॅलो द्या इफेक्ट टाकायचा 15 मिनिटं आहेत की 10 मिनिटं काय वाचून ते असतील माफ झाले आपल्याला आहेत ना. अरे एवढा पास झाला. बारीला सुरुवात करतो इथपर्यंत थांबला त्याबद्दल आभार. पण 5 ते 6 मिनिटं झाले की निघा लगेच. लांब लांबची आलेली आहेत बदलापुरापासून लहान मुलं पण आहेत. बुवा बारी फार उत्तम केली आमच्या गावाला असं म्हणायचं. बारी झाल्यावर हो आणि वारी आपली छान केलेली आहे. माझी आता बारी ठेवतोय राजेश बुवा. त्यांनी मान्य केलं की लेखणी म्हणतात मी माझ्या भावाकडून आणतो, माझ्या चुलत्यांकडून आणतो आणि मी गातो. म्हणजे त्यांनी मान्य केलं आणि एक एक्स्ट्रा पाय घातला. 3 पायाचं बोललं माझं बरोबर आहे. 3 पाय म्हणजे तच लंगडात त्या 2 कुबडे आणि एक मध्ये 1 पाय, ते 3 पाय मान्य केला बुवा. लंगडं मान्य केलं की नाही वरकानू. मग असंच आहे तर बरोबर आटे देतात, बरोबर आटे देतात. बघितलं असं बोललं की पैसे येतात. कोकण कलारंजन लय लिहिलं. कोकण कलारंजन गावकीत कंदाल धमाल विनोदी नाटक या नाटकाच्या संपूर्ण टीमकडून शाहीर विकास जिल्हापूर यांस करता 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमची इच्छा आहे की आमच्या शब्दाखातीर लय कंदाला भावकीत हे गाणं म्हणा. हे आठवण करा हाताच्या बोटा. आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2026 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा सन्मान सोहळा 12 जुलैला आहे संध्याकाळी 7:30 वाजता याच हॉलवरती छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे संपन्न होणार आहे. आलेल्या रसिक राजाला भेट वस्तू देण्यात येणार आहे. हे जबरदस्त करतात ही मंडळी, खूप छान काम आहे. तर त्यांना नक्की सहकार्य करा 12 जुलैला. तर बुवा म्हणतात कालिया होता, कालिया नाग होता, त्याचं जेव्हा मर्दन झालं तेव्हा गवळणी बुवा नव्हत्या असं बुवांचं म्हणणं आहे. देवा शपथ सांगतो तेव्हा गवळणी होत्या तिथं. म्हणजे ग्रंथाच्या नुसार मी म्हणतोय शपथ घेतली आणि ते रडायला लागल्या जरा. अरे काय होणार कृष्णाचं, काय होणार मुरलीधराचं. गोकुळच्या गवळणी होत्या, यांच्या खालच्या वाडीतल्या फक्त गवळणी तेव्हा नव्हत्या. राजेश बुवा तुमच्या खालच्या वाडीतल्या नव्हत्या, बाकी गोकुळातल्या गवळणी होत्या. अगदी त्या बरोबर गवळण आहे माझी. तुम्ही काय पण चुकील का काढू. आपली आता बारी संपवायची 15 मिनिटं भेटली, आता बोलाय काय नाही म्हणून काय पण बोलायचं नाही. 7 सुरांचा बादशाह मला बोललं, ते स्वतः बोललं. मी म्हणतात मी आंघोळ करताना बरं गाणं म्हणतो बोललं. मी बोललो ना गुरागणं म्हणतो. हे बाथरूम सिंगर, हे मोरी सिंगर आहे. मोरी सिंगर 7 सुरांचा बादशाह, 7 सुरांचा बादशाह उर्फ मोरी सिंगर. हो मी गुरागणचा सिंगर बोललो. माझ्या मागणं असं एवढं का फशी लावतो मी असंच फसवतो. गाणं घ्यायला हवं, गाणं घ्यायला हवं. त्याच्या आधी बाथरूम सिंगर झालं. आणि मला म्हणतात जर तुम्हाला वाटलं असेल तर सॉरी म्हणतो. याला समोरचे बोल सॉरी बोललं की इथं लागतं यार. सॉरी बोलायचं नाही तुम्ही. अगं तू माझी चमचमती बाय आहेस, अगं हाऊसफुल करणारी माझी इथं नवरी आहेस आणि नवऱ्याला 4 समोर आता तू सॉरी म्हणायचं अजिबात नाही. तू 2 दिवस मला जेवण नको देऊ पण 4 चौकात तू सॉरी नाही म्हणायचं. रुबाबातच राहायचं भांडी. मी आहे ना तुझा लावटी दिसतो टोपी मी घालून तुझ्या डोक्यावर पदर नाही मी कधी म्हणतो. 1-2दा बोललो कि अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं. गावठी माणूस गावठी शब्द. अरे अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं.
और शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोडका बोलते. ह्याला एक शेर आणला होता माझ्यासाठी. सप्रेम भेट बायको दोडका. आता काय रे करू याचं मी. प्रश्नाचं उत्तर बुवान दिलेलं आहे. माझं काय मान्य केलेलं नाही, आज पण काय नारळ फुटलेला नाही आहे, पण देवा भावा होऊन दे. आज शंभोचे मालकीन आज चंडीगड उभी राहा आणि ह्यांचा ग्रंथ तेवढा आमच्या ताब्यात देऊ नये. प्रश्न बोलायचा आहे मला. सदलाल घराण्याचा फुटलेला आहे गेल्या वर्षी, संदीप मोऱ्यांचा ह्यांचा राहिलेला आहे. आणि ह्यांचा प्रश्न जर आमच्याकडनं फुटला तर त्यांचा सन्मानच असेल, त्याच्यात कुठं ना हारजीत नसते. बाकीच्या गोष्टी मी मानतो. प्रश्न फुटणं त्याला हारजीत नाही म्हणायची, त्याला वाचन म्हणायचं, त्या वस्तादांचा मान आहे. तर सॉरीची गरज नाही. हो आणि आलाप बोललं मारून दाखवला. अहो मी कुठं हसलो तुम्हाला, तुम्ही वरच्या पट्टीत गायला एवढंच बोललो मी ना, हसलेलं तुम्हाला. काय पण बोलू नका डॅबीस. तर मला म्हणतात राग दाखव राग. मी म्हटलं मला काय राग येत नाही, गावठी बुवा. म्हटलं स्तवनाची चाल द्या. ह्याने दिली काय हो? अरे देणार पण नाही तुम्ही, देणार पण नाही. त्याच्यासाठी अहो हे क्रिकेट क्लब आहे ते शंभरवाले. आता त्याच्यातला कोणतरी एक असतो अष्टपैलू, नाहीतर एक बॉलरची टीम वेगळी, बॅटिंगची टीम वेगळी. जो बॉलर जातो आणि वेगळा, त्याची खासियत आहे, गेला ओपनरला की मारलं 6 मारलं 4, मॅच काढून आणली, स्कोअर जास्त झाला, बॉलर गेला 2-3 यार्कर टाकलं, त्रिफळाचेत केली. अरे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. तुमची गायकी फार छान आहे म्हणून जबरदस्ती काय मला राग गायला सांगितलं हो मला. मी माझ्या चाली विचारतो नाही, मला रागात गायला सांगतो, मला आलाप घ्या सांगतो. अरे खुलं का काय बुवा. मी येडावाकडं लिहितो, बऱ्यापैकी लिहितो. त्याच्यामुळे बुवा आता लिहिण्याच्या गोष्टी तुम्हाला काय जमल्या का लगेच? नाही जमणार. तुम्ही 2-3 जण उभं राहा बघू, नाही चालती जमणार लगेच. अरे काय भांडवल आहे काय एवढे दिवस बाऱ्या करतो. तर बुवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर एक सांगतो. तुम्ही कृष्ण भाग घेताय ना, कृष्णाचं उत्तर देताय, तुम्ही तिकडून थोडं पुढं जावा. तुम्ही बरोबर आहे, मी तुम्हाला अजून एक क्लू देतो. तुम्ही त्या कृष्णाच्या भूमिकेकडनं त्या अवतारातनं पुढे जावा, तुम्हाला उत्तर सापडेल. आज ते उत्तर चुकीचं आहे, त्याच्यावर मी काय जास्त बोलणार आहे. पहिलं गाणं हे पहिलं कुठं आहे? उघडा पितळा पडणार भीती हाय तुला धाकाची, पण तरी पण शाप सगळं पितळ उघडे ठेवणार नाही. बाऱ्या मापाय गुन्हात आहे. अरे समोरचा शाहीर कधी सॉरी बोलतो? पहिल्या गवळीत स्वतः कृष्ण मोठा केला, आता सॉरी म्हणतात. तेवढं सॉरी नाही म्हणायचं, मी एवढा काही वाईट नाही आहे. उघडा पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची, चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 लग्न आधीच झालं बाळ, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं. तू ठेवलंस गुपित सार किती होऊन या फाजीला, किती होऊन या फाजीला, किती होऊन या फाजीला. अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची, अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 उघडा पितळ पडणार, उघडा पितळ पडणार, भीती हाय तुला धाकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 गोवाने म्हणतात श्वानाचा गाणं काढला, कुत्र्याचं म्हणायचं होतं त्यांना डायरेक्ट वाहन काढला नाही. गोवा जसं 5 पांडव होतं, त्यांचा नियम ठरला होता की द्रौपदी ना हा. 5 मिनिटं, अरे माफ झाली.
टेन्शन नाही आमचंच ऍडमिट करी लगेच पडदा नाही टाकणार घाबरू नका. तर तुझी जी महाभारतातला कुत्रा होता जी कुत्र्याने वाहन नेली ती कुत्री होती की कुत्रा होता अजून कुणाला माहिती नाही बुवा म्हणून भाग घेतो तुमचा हा, लगेच तुझ्या तोंडातल्या वाहनाने कुत्र्याचा विषय त्यांनी दिला लगेच ह्या पलटवार लांबोरे लगेच जातात कुणाची उदारी ठेवत नाहीत. तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गावभर गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गावभर गोंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 तुझ्या तोंडातल्या वाहनेने केला गावभर गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहनेने केला गावभर गोंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट. आरव प्रदीप जड्याळ फोटो काढता आला नाही सॉरी दादा छोटासा बाळ आलाय. आरव प्रदीप जड्याळ 501 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धेश टक्के तुषार टक्के 200 रुपयाचं पारितोषिक कोंडेगावची राजापूरची मंडळी आणि फरमाईश आहे. तुम्हाला एकच सांगतो शंभवणेकरांनो आज तुमचं गावकार ब्राह्मण आहेत 5 जणांनी पण लोक नाव ठेवतात पण त्यांनी गाव एक ठेवलेला आहे. हा गाव कायम एक ठेवा कांड घालाय कुणी येतील हजार येतील हाताच्या बोटावर वंगाळ माणसं अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करते कंदाल भावकीत ओ जडेरानू भावकी पद्धतशीर ठेवायची 42 गावाची 42 घराची हा एक कोणतरी असतो ना असं आंबा असं करूया तसं करूया चल बाजूला ठाणेश्वराला मेन करूया ऐकायचं नाही. अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करते कंदाल भावकीत झोलय कंदाल भावकीत लय कंदाल भावकीत पेटलाय विषय गावकीत लय कंदाल भावकीत पेटलाय विषय गावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत. हाताच्या बोटावर बंगाळ माणसं हाताच्या बोटावर बंगाळ माणसं करते कंदाल भावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत लय कंदाल भावकीत भेटलाय विजय गावकीत. या मुंबईला वारे असताना की अशी मरंदर येते नुसतं धावायला लागतं आणि समोर प्रसंग हो आता कुणाला विरारला जायचंय कुणाला दिव्याला जायचंय ढोंबूला जायचंय टेन्शन येतो दोन कुकारा पण मारतात होय लगेच झालं आता मंडळावर एक गाणं तुमच्यासाठी स्पेशल काय म्हणतोय राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा हाय क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा. राजापूरच्या शेंबवणे गावात राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा. ज्यांना कुणाला नाचायचं आहे त्यांनी नाचायचं फक्त बूट चप्पल काढून यायचं आहे. आरतीला येतो राजेश भाऊ आरतीला या फक्त एक फरमाईश मागायची राहिली नावगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही चंडी काना भेट दिली स्थानेश्वरानं तुला पवत बांधायचं पवत
उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळू आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळू आरती गणपती देवाला ओवाळू आरती शारदा मातेला ओवाळू आरती गणपती देवाला ओवाळू आरती शारदा मातेला ओवाळू आरती गावाच्या देवाला ओवाळू आरती बजरंगबलीला ओवाळू आरती गावाच्या देवाला ओवाळू आरती बजरंग देवाला ओवाळू आरती शक्तीच्या गुरुला ओवाळू आरती पुराच्या गुरुला ओवाळू आरती शक्तीच्या गुरुला ओवाळू आरती पुराच्या गुरुला ओवाळू आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळू आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळू आरती नाम घ्या रे 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 त्या हो गडीवाल्याचं हो त्या मेंढरवाल्याचं माझ्या वाळू मामाचं माझ्या वाळू मामाचं नाम घ्या रे 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 त्या हो गडीवाल्याचं हो त्या मेंढरवाल्याचं माझ्या वाळू मामाचं माझ्या वाळू मामाचं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा उपेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे जियादा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा बोल श्री गणपती गजानन महाराज की जय अरे चार्जिंग संपली त्याची असं बोलला हा नाही हे काय 2% दिसते